हाय हॅलो नमस्कार. श्रावण चालू झाला आहे. तसं श्रावणातल्या सणांची लगबग पण चालू झाली आणि नागपंचमी हा श्रावणातला पहिला सण. घरी नागदेवतेची प्रतिमा आणून त्याची पूजा करून झाली होती आणि असं म्हणतात की नागपंचमीच्या दिवशी घरी तवा हा प्रकार यूज करायचा नसतो. सो आजचा मेन्यू बनवला होता मस्तपैकी गरमागरम डाळ भात आणि सोबत कुरकुरीत अशी भेंडी. ही भेंडी कशी बनवतात पाहायची आहे तर चला तर मग दाखवते. भेंडी दोन्ही साईडने कापून घेतली, मध्यभागी 2 तुकडे करून त्याचे अजून 2 छोटे तुकडे करून घेतले. नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ, गरम मसाला, लाल तिखट, थोडीशी काश्मीरी पावडर, थोडीशी हळद, धणे पावडर, मीठ, थोडीशी साखर स्वीटनेससाठी. त्याच्यानंतर माझ्याकडे अनारदाना पावडर होती ती मी टाकली आणि 1 चमचा लेमन ज्यूस, थोडासा खट्टा मिठ्ठा फ्लेवर येण्यासाठी. मस्तपैकी एकजीव केलं. भेंडीला स्वतःचं थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याचा वापर बिलकुल नाही केला. कुरकुरीत फ्राय करून घेतली आणि मस्त जेवून घेतलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मग करताय ना. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगला. बाय.